आज रात्री 3 वाजता पांडे गावामध्ये धूम डावा कालवा फुटला आणि पाण्याचा आवाज आल्यामुळे पांडे गावाचे ग्रामस्थ ओढ्याकाठी आले. त्यानंतर हा प्रकार निदर्शनास आला. याच्या खाली पांडे गावाखाली ओझडे गाव आहे, तिथे पात्रामध्ये ऊस तोडणी कामगार झोपड्या होत्या. सुदैवानं त्यांची काही जीवितहानी झालेली नाही. तथापि हा प्रकार घडण्यापूर्वी कॅनॉल लगत माझं क्षेत्र आहे. या क्षेत्रामध्ये मी दररोज शेतात जात असताना पाण्याची गळती दिवसेंदिवस वाढत आहे असे माझे निदर्शनास आले. त्यामुळे मी 23 जून 2022 रोजी पाटबंधारे विभागास लेखी अर्ज केला की चंद्रभागा ओढा आणि हा लेंडीचा ओढा म्हणतात, आता जो फुटला आहे तो लेंडीचा ओढा म्हणतात. या 2 ओढ्याच्या मध्ये माझं क्षेत्र आहे आणि माझ्या क्षेत्राला म्हणजे कॅनॉल फुटला तर धोका आहे असं मी लेखी पत्र दिलेलं आहे. त्याच्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना मी वेळोवेळी पाठपुरावा करून त्यांच्या व्हॉट्सअपला सुद्धा मी हे फोटो आणि व्हिडिओ पाठवलेले आहेत. संबंधित अधिकाऱ्यांना मी 2 वेळा इथं समक्ष बोलावून त्यांना ती परिस्थिती दाखवलेली होती. त्यांनी काम करतो असे 5-6 महिने त्याच्यामध्ये गेले. त्याच्यानंतर एक 4 महिन्यापूर्वी त्यांनी पुलाचं कामकाज केलं. तथापि हे कामकाज व्यवस्थित न झाल्यामुळं ही दुर्घटना घडलेली आहे. हा जो पूल फुटला त्याच्या शेजारी दुसरा एक चंद्रभागा पूल आहे, पीटी पूल म्हणतात त्याला, त्याची सुद्धा गळती फार मोठ्या प्रमाणात आहे. तर माझी शासनाला विनंती राहील की त्याची सुद्धा दुरुस्ती करण्यात यावी आणि अशा घटना वारंवार घडू नयेत. आणि शेतकऱ्यांनी जर आपल्याला काय असे अर्ज वगैरे केले तर त्याची तात्काळ दखल घ्यावी अशी माझी विनंती. आरक्षण आमच्या हक्काचं, आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. एक मराठा, लाख मराठा, एक मराठा, लाख मराठा. आज मराठा आरक्षण समाजासाठी मोर्चा आहे. त्याचा 53वा दिवस आहे आणि त्यासाठी साखळी उपोषण आहे. तर त्यासाठी आम्ही वैष्णवी भजनी मंडळ गोडवली इथून आलेलो आहे थोडीशी सेवा करण्यासाठी. तर ते मराठा आरक्षण मिळालं पाहिजे आणि आम्ही जे भजन करतो त्यातून आम्ही प्रत्येक ह्याचे संदेश देतो आहे. भजन म्हटलं, विठ्ठलाचं जोगवा म्हटला, गवळण म्हटले आणि ते प्रत्येक अभंग म्हणून त्याचं आम्ही सादरीकरण इथं करतोय. आता इकडनं
आज रात्री 3 वाजता पांडे गावामध्ये डावा कालवा फुटला आणि पाण्याचा आवाज आल्यामुळे पांडे गावाचे ग्रामस्थ ओढ्याकाठी आले. त्यानंतर हा प्रकार निदर्शनास आला. याच्या खाली पांडे गावाखाली ओदडे गाव आहे, तिथे पात्रामध्ये ऊस तोडणी कामगार झोपड्या होत्या. सुदैवानं त्यांची काही जीवितहानी झालेली नाही. तथापि हा प्रकार घडण्यापूर्वी कॅनॉल लगत माझं क्षेत्र आहे. या क्षेत्रामध्ये मी दररोज शेतात जात असताना पाण्याची गळती दिवसेंदिवस वाढत आहे असे माझे निदर्शनास आले. त्यामुळे मी 23 जून 2022 रोजी पाटबंधारे विभागास लेखी अर्ज केला की चंद्रभागा ओढा आणि हा लेंडेचा ओढा म्हणतात, आता जो फुटला आहे तो लेंडेचा ओढा म्हणतात, या 2 ओढ्याच्या मध्ये माझं क्षेत्र आहे आणि माझ्या क्षेत्राला म्हणजे कॅनॉल फुटला तर धोका आहे असं मी लेखी पत्र दिलेलं आहे. त्याच्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना मी वेळोवेळी पाठपुरावा करून त्यांच्या व्हॉट्सअपला सुद्धा मी हे फोटो आणि व्हिडिओ पाठवलेले आहेत. संबंधित अधिकाऱ्यांना मी 2 वेळा इथं समक्ष बोलावून त्यांना ती परिस्थिती दाखवलेली होती. त्यांनी काम करतो असे 5-6 महिने त्याच्यामध्ये गेले. त्याच्यानंतर एक 4 महिन्यापूर्वी त्यांनी पुलाचं कामकाज केलं. तथापि हे कामकाज व्यवस्थित न झाल्यामुळं ही दुर्घटना घडलेली आहे. हा जो पूल फुटला त्याच्या शेजारी दुसरा एक चंद्रभागा पूल आहे, पीटी पूल म्हणतात त्याला, त्याची सुद्धा गळती फार मोठ्या प्रमाणात आहे. तर माझी शासनाला विनंती राहील की त्याची सुद्धा दुरुस्ती करण्यात यावी आणि अशा घटना वारंवार घडू नयेत. आणि शेतकऱ्यांनी जर आपल्याला काय असे अर्ज वगैरे केले तर त्याची तात्काळ दखल घ्यावी अशी माझी विनंती.